नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 3 डिसेंबर रोजीचा चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. बघा मित्रांनो, आजपासून आपल्या कंबाईन विजेता बॅच जी आहे, जी आपण ग्रुप बी साठी सुरू केलेली आहे, 5 जानेवारीला आपण टार्गेट करतोय. या वर्षीच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये आपले 65 प्लस प्रश्न आलेले. कोणते प्रश्न आले ते आपण प्रूफ सहित अपलोड केलेले, ते तुम्ही एकदा व्हिडिओ बघून घेऊ शकता. 5000 प्लस मुलांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे. त्याचबरोबर कंबाईनची बॅच आपण सुरू केलेली आहे, ज्याचे लेक्चर आजपासून सुरू होणार आहे. 1 मंथ बॅच असणार आहे. बघा मित्रांनो, 499 फक्त याची फी आहे आणि बॅच सुरू केल्या केल्या 100 प्लस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. 300 विद्यार्थ्यांना ही फी असेल. त्यानंतर या बॅचची फी जी आहे ती इन्क्रीज केली जाईल. यशवंत बॅच जी आहे तर तिची फी आता वाढलेली आहे. ती बॅच जी आहे ती तुम्हाला 1499 रुपयामध्ये काही दिवस उपलब्ध राहील. त्यानंतर त्या बॅचची फी 1999 होऊन जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, राज्यसेवा आणि कंबाईनसाठी आपल्याकडे टेस्ट सिरीज आहे. ठीक आहे, राज्यसेवेची एक्झाम झालेली, पण कंबाईन पूर्व परीक्षेसाठी तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. तसेच राज्यसेवेसाठी 2025 साठी फाउंडेशन बॅच जॉईन करू शकता. कंबाईनची सुद्धा फाउंडेशन बॅच आहे. बीएमसीची जीकेची बॅच आणि ॲक्टची बॅच आहे. आता जीके सध्या सुरू आहे बघा, पण जास्त क्वेश्चन जे ते करंट अफेअर्सवर विचारले जाते, त्यामुळे त्याची तयारी व्यवस्थितपणे करा तुम्ही. निरीक्षक व कार्यकारी सहाय्यकची सुद्धा बॅच आहे. त्याचबरोबर सगळ्या सरळ सेवा परीक्षेसाठी ऑल इन वन नावाची बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे. या अभ्यास मित्राच्या नोट्स आहे, या तुम्ही अभ्यास मित्राच्या ऍप्लिकेशन मधून परचेस करू शकता. लेटेस्ट आधुनिक भारताच्या इतिहासाच्या नोट्स मारुती सरांनी आपल्या ऍप्लिकेशनवर आणलेल्या आहेत. बघा मित्रांनो, 3 डिसेंबर रोजीचं करंट अफेअर्स जे आहे तर त्याचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. बघा, सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन काय आहे तर नोव्हेंबर 2024 मध्ये कोणत्या देशाने बिली जीन किंग कप जो आहे तर तो 2024 जिंकलेला आहे, त्याचं विजेतेपद पटकवलेलं आहे. तर बघा मित्रांनो, बिली जीन किंग कप जो आहे तर तो महिलांचा टेनिस स्पर्धा जी आहे तर ती या बिली जीन किंग कप या नावाने ओळखली जाते. आणि मित्रांनो, आपण यापूर्वी पुरुषांचा कप बघितला तर नाव काय होतं तर त्याचं नाव होतं डेव्हिस कप. ठीक आहे, डेव्हिस कप. मग आता हा बिली जीन किंग कप कोणी जिंकलेला आहे तर हा इटलीने जिंकलेला आहे. कोणी जिंकलेला आहे? इटलीने जिंकलेला आहे. इटलीने कोणाचा पराभव केला तर स्लोवाकियाचा पराभव त्याने केलेला आहे. इटलीने आपण जर बघितलं तर 5व्यांदा हा कप जिंकलेला आहे. कितव्यांदा तर 5व्यांदा. त्याचबरोबर जर बघितलं तर जेनिक सिन्नरच्या नेतृत्वाखाली डेव्हिस कप कोणी जिंकलेला आहे तर डेव्हिस कप सुद्धा आपण जर बघितलं तर तो इटलीने जिंकलेला आहे. ठीक आहे. तर आपण नेदरलँडचा त्यांनी पराभव केला होता. तर अशा प्रकारे इटलीच्या महिला संघाने बिली जीन किंग कप जो आहे तो आपल्या नावावर केलेला आहे. यानंतर इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावामध्ये इतिहासातील करारबद्ध होणारा सर्वात तरुण खेळाडू कोणता ठरला आहे? तर बघा मित्रांनो, IPL मध्ये वैभव सूर्यवंशी नावाचा खेळाडू आहे. फक्त 13 वर्षाचा खेळाडू आहे. त्याला आता अलीकडे परचेस करण्यात आलेले राजस्थान रॉयल्सच्या माध्यमातून. तर राजस्थान रॉयल्स या टीमने 1.10 कोटी मध्ये या सूर्यवंशी म्हणजे वैभव सूर्यवंशीला इथं विकत घेतलेला आहे. आणि हा लिलावात विकला जाणारा सगळ्यात कमी एजचा खेळाडू आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपण जर बघितलं तर फर्स्ट क्लास सामने जो आहे तो बिहारकडून खेळतो. यमंडू ओरसी हे कोणत्या देशाचे नवे राष्ट्रपती बनले? तर बघा मित्रांनो, उरुग्वेचे नवीन राष्ट्रपती बनलेले यमंडू ओरसी. यमंडू ओरसी यांनी कोणाची जागा घेतली तर लुईस लेकेले पो यांची त्यांनी जागा घेतली. एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचंय. यानंतर बघा, हा क्वेश्चन महत्वाचा आहे. 28 नोव्हेंबर 2024 रोजी आपलं शिकवायचं राहून गेलो होतो आहे. तर हेमंत सोरेन हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेणार आहे? तर हेमंत सोरेन आणि आपलं जर बघितलं महाराष्ट्राच्या आणि झारखंडच्या विधानसभेच्या निवडणुका सोबतच झाल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये जसं बीजेपी जिंकलेली आहे महायुती, तसं आपण जर बघितलं तर झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांचा पक्ष जिंकलेला आहे. आपण जर बघितलं तर ते झारखंडचे आता मुख्यमंत्री बनणार आहे. आपण जर बघितलं तर झारखंड मुक्ती मोर्चा हे त्यांच्या पार्टीचं नाव लक्षात असू द्या. यानंतर पुढे जाऊया. फॉर्म्युला 1 चे विजेतेपद सलग 4थ्यांदा कोणी जिंकलं आहे? तर फॉर्म्युला 1 रेसिंग जी असते तर ती सलग 4थ्यांदा कोणी जिंकलेली आहे तर ती मॅक्स वेरस्टॅपन यांनी जिंकलेली आहे. तर मॅक्स वेरस्टॅपन यांनी 4थ्यांदा फॉर्म्युला 1 चं विजेतेपद जिंकलेलं आहे. पहिल्यांदा त्यांनी 2021 मध्ये पटकवलं होतं. नंतर सलग 22, 23 आणि 24 मध्ये फॉर्म्युला 1 जी रेस आहे तर तिचं विजेतेपद मॅक्स वर्स्टॅपन यांनी जिंकलेलं आहे. ब्राझीलमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ब्राझीलमध्ये भारताचे पुढील राजदूत बनलेले अनिश भाटिया.
अनिश भाटिया सध्या अर्जेंटिनामध्ये टीनामध्ये भारताचे राजदूत आहे. त्याचबरोबर जर बघितलं मित्रांनो तर 1992च्या परराष्ट्र सेवेचे ते अधिकारी आहे, IFS अधिकारी आहे. त्यानंतर रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी मंत्रिमंडळाने किती कोटी रुपयांचा मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे? तर बघा मित्रांनो 7,927 कोटी रुपयाचा मल्टी ट्रॅकिंग प्रोजेक्ट जो आहे, म्हणजे आता इथं जर रेल्वे ट्रॅक बघितले तर अजून रेल्वेचे काही ट्रॅक जे आहे ते बनवले जाणार आहे आणि त्यासाठी 7,927 कोटी एवढा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. मग यातले 2 ट्रॅक तर महाराष्ट्रातच बनणार आहे. बघा जळगाव ते मनमाड मध्ये चौथी लाईन इथं निर्माण केली जाणार 160 किलोमीटरची. भुसावळ ते खांडवा यामध्ये तिसरी आणि चौथी लाईन निर्माण केली जाणार 131 किलोमीटरची. त्यानंतर प्रयागराज ते माणिकपूर यामध्ये तिसरी लाईन 84 किलोमीटरची. असं एकूण 639 किलोमीटरचं काम जे आहे ते केलं जाणार आहे. ठीक आहे. तर आपण जर बघितलं तिसरी लाईन 131 किलोमीटर, चौथी लाईन 131 किलोमीटर, त्यानंतर जळगाव मनमाड चौथी लाईन 160 किलोमीटर, असे टोटली जर बघितलं तर 639 किलोमीटरच्या लाईन ज्या आहे छोट्या मोठ्या त्या बनवल्या जाणार आहे आणि त्यासाठी मंत्रिमंडळाने 7,927 कोटी रुपये मंजूर केले आहे. यामध्ये 3 मोठ्या मल्टीलाईन ट्रॅकिंग प्रकल्पासाठी हा पैसा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर 21व्या शतकातील वर्ग खोल्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी, म्हणजे आपण जर बघितलं शाळेमध्ये जशी लोकसंख्या वाढत आहे तशी शाळांची कॅपॅसिटी जी आहे तर ती वाढवावी लागणार आहे. यासाठी एक टीचर्स ॲप जे आहे ते सुरू केलेलं आहे. आता टीचर्स ॲप काय आहे मित्रांनो, तर बघा शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण देता येणार आहे ऍप्लिकेशनच्या माध्यमातून. हे एक प्रकारचं ॲप सुरू केलं आहे, जसं अभ्यास मित्र ॲप आहे ज्यामध्ये आपण MPSC ला शिकवतो, तसं सरकारी विद्यार्थ्यांसाठी आपण जर बघितलं सरकारी शाळेतील शिक्षकांसाठी ॲप तयार केले जाणार आहे ज्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवलं जाणार आहे. आणि या ॲपचं लॉन्च जे आहे ते धर्मेंद्र प्रधान जे आहे तर ते त्यांनी केलेलं आहे. बघा मित्रांनो हे ॲप कुणी बनवलेलं आहे, तर भारतीय एअरटेल फाउंडेशनने हे ॲप जे आहे ते विकसित केलं आहे. त्यानंतर 27 ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये कोची येथे राष्ट्रीय सागरी शोध आणि बचाव सराव जो आहे सिरेक्स हा कुणी केलेला आहे, तर सिरेक्स हा जो सराव आहे मित्रांनो तो इंडियन कोस्ट गार्ड म्हणजे भारतीय तटरक्षक दलाचा सराव आहे. तर सिरेक्स लक्षात ठेवा. ठीक आहे. यानंतर जर आपण बघितलं तर पुढे जाऊया. बघा काही महत्वाचे युद्ध सराव सांगतो ते लक्षात ठेवा. विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये 28वा मलबार सराव झाला ज्यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिकेने भाग घेतलेला आहे. सिम्बेक्स नावाचा युद्ध सराव जो आहे त्याची 31वी आवृत्ती भारत आणि सिंगापूरमध्ये अलीकडे आयोजित करण्यात आली. काझिंद 2024 ची चौथी आवृत्ती जी आहे तर ती ओली उत्तराखंडमध्ये भारत आणि कझाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आली. भारत आणि फ्रान्समध्ये वरुण नावाची युद्ध सरावाची 22वी आवृत्ती जी आहे ती भूमध्य समुद्रामध्ये 2024 मध्ये आयोजित करण्यात आली. नसीम अलबहर सराव जो आहे तो भारत आणि ओमान मध्ये झाला गोव्याच्या किनारपट्टीवर. सॉफ्ट पॉवर नावाचा युद्ध सराव जो आहे तो भारत आणि मलेशियामध्ये झाला कुआंतन मलेशिया या ठिकाणी. यानंतर जर बघितलं तर ईस्टर्न ब्रिज नावाचा युद्ध सराव जो आहे तर तो भारत आणि ओमान मध्ये झाला. आपण जर बघितलं तर मसिराह ओमान या ठिकाणी. त्यानंतर जिमेक्स नावाचा सागरी सराव जो आहे तो भारत आणि जपान मध्ये झालेला आहे आणि त्याचबरोबर भारत आणि जपान मध्ये धर्मा गार्डियन नावाचा एक युद्ध सराव झालेला आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. जिमेक्स जर बघितलं जपान मध्ये झालेला आहे, धर्मा गार्डियन राजस्थान मध्ये झालेला आहे. त्याचबरोबर मित्रशक्ती नावाचा युद्ध सराव जो आहे तो श्रीलंकेसोबत झालेला आहे श्रीलंकेमध्ये. 10वा क्वेश्चन, नोव्हेंबर 2024 मध्ये 9वा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल? तर गीता महोत्सव जो आहे तर तो कुरुक्षेत्र हरियाणा या ठिकाणी आयोजित केला जातो. याचा उद्देश काय आहे, तर गीतेमध्ये जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे तर त्याचा प्रचार आणि प्रसार करणं. आणि हा उत्सव जर आपण बघितलं कुरुक्षेत्र या ठिकाणी 2016 पासून आयोजित केला जातो, हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. या गीता महोत्सवामध्ये आपण जर बघितलं टांझानिया हा भागीदार देश आणि ओरिसा हे भागीदार राज्य म्हणून बोलवण्यात आलं होतं. यानंतर हरियाणा विषयी काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊया. जसे की 2024 मध्ये प्रथमच जागतिक महिला कबड्डी लीग कुठे सुरू होणार आहे, तर हरियाणामध्ये. NTPC कोणत्या राज्यात ग्रीन चारकोल प्लांट उभारणार आहे, हरियाणामध्ये. हरियाणाने 5,000 तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी सक्षम युवा योजना सुरू केली आहे. GDP मध्ये हरियाणाने कोणत्या राज्याला मागे टाकलं, तर पंजाबला. हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे, तर शील नागू. वनमित्र योजना कोणाची, तर हरियाणाची आहे. त्यानंतर बॉक्सिंग सब ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप कोण जिंकली, हरियाणाने. महिलांमध्ये स्तनांचा कर्करोग लवकर शोधणं आणि त्याचा प्रतिबंध करणं यासाठी सवेरा कार्यक्रम कोणी सुरू केला, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी.
भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव जो आहे 2023चा, तो कोणत्या राज्यात झाला? हरियाणामध्ये. कोणत्या राज्यातील करीमगंज जिल्ह्याचं नाव श्रीभूमी करण्यात आलं? तर करीमगंज हा जो जिल्हा आहे मित्रांनो, हा आसामचा आहे. ठीक आहे. आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत? हेमंत बिस्वा शर्मा. तर या करीमगंज जिल्ह्याचं नाव जे आहे ते श्रीभूमी असं करण्यात आलेलं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर 100 वर्षाहून अधिक वर्षापूर्वी जे काही रवींद्रनाथ टागोर होते, तर त्यांनी हे जे काही करीमगंज जिल्ह्याचं वर्णन जे आहे ते श्रीभूमी म्हणून केलं होतं. माता लक्ष्मीची भूमी असं त्यांनी केलं होतं. ठीक आहे. तर त्यामुळे ते आपण श्रीभूमी हे नाव करीमगंज जिल्ह्याला दिलेलं आहे. कोणत्या देशात जी बालसुब्रमण्यम यांची भारताची उच्चायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा मित्रांनो, मालदीवमध्ये जी बालसुब्रमण्यम जे आहे तर त्यांची भारताच्या उच्चायुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय. मालदीव हे आपल्याला उत्तर लक्षात ठेवायचं आहे. 2 टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. IPL मध्ये सगळ्यात तरुण खेळाडू कोण आहे? आता जो खेळणार आहे आणि ज्याला IPLच्या लिलावामध्ये राजस्थान रॉयलने विकत घेतलेलं आहे, आणि त्याचबरोबर फॉर्म्युला 1 रेस सलग चौथ्यांदा कोणी जिंकलेला आहे हे तुम्हाला सांगायचंय. आणि आजपासून कंबाईन विजेता बॅच सुरू होत आहे. फी फक्त असणार 499. आज 3 लाईव्ह लेक्चर होतील. सगळे लेक्चर युट्यूबवर असतील. सुरुवातीला 9:30 वाजता लेक्चर होईल युट्यूबवर. त्यानंतर जर बघितलं तर एक 5 वाजता होईल आणि एक संध्याकाळी 8 वाजता होईल. आणि त्यानंतर लेक्चर मात्र ॲप्लिकेशनवर सुरू होईल. तुम्हाला युट्यूबवर कसे लेक्चर होतात, कसं नाही हे सगळं समजावं यासाठी लेक्चर सुरुवातीचे युट्यूबवर असतील. ठीक आहे मित्रांनो. त्याचबरोबर यशवंत बॅच जर तुम्हाला 4 महिन्याच्या कालावधीसाठी जॉईन करायचं असेल तर तुम्ही आताही करू शकता, ज्यामध्ये तुमची कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीचा सिलेबस जो आहे तो कव्हर केला जाणार आहे, प्लस टेस्ट सिरीज इन्क्लूड असणार आहे. ठीक आहे. तर बघा, ही जर बॅच जॉईन करायची तर या बॅचची फी आता 1499 रुपये झालेली आहे. यानंतर मात्र या बॅचची फी 1999 होणार आहे. त्याचबरोबर सेपरेट टेस्ट सिरीज सुद्धा आहे कंबाईनसाठी. फाउंडेशन बॅच सुद्धा आहे राज्यसेवेसाठी कंबाईनसाठी, त्या तुम्ही जॉईन करू शकता. प्लस ॲटची बॅच आहे, मुंबई जीकेची बॅच आहे, निरीक्षक आणि कार्यकारी सहाय्यक या पदांसाठी बॅच आहे, प्लस सगळ्या सरळ सेवे परीक्षेसाठी ऑल इन वन नावाची बॅच देखील उपलब्ध आहे. या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता आणि तुमच्या अभ्यासाच्या तयारीमध्ये काय करू शकता? स्पीड आणू शकता. इथं तुम्हाला रिव्हिजन नोट्स आहे, ज्या तुम्ही आगामी परीक्षेमध्ये त्या रिव्हिजन नोट्सचा वापर करून घेऊ शकता तुमच्या अभ्यासामध्ये. तुम्हाला फक्त अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचंय कारण या लेक्चरची PDF तुम्हाला तिथे मिळेल, आणि इंस्टाच्या पेजवर फॉलो करायचंय कारण त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यासविषयक रील्स बघायला मिळतील. थांबूया मित्रांनो, आता आपण इथे भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.